नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FBA या वर्गातील सेमिस्टर 1 चा भूगोल विषयाचा जो पेपर आहे, फिजिकल जागृती म्हणजेच प्राकृतिक भूगोल या विषयाचं प्रकरण क्रमांक 3 ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण या प्रकरणावर चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण वृष्टीचे जे प्रकार आहेत यावर आपण सविस्तर चर्चा केली. आज आपण या विषयाचं व्याख्यान क्रमांक 32 मध्ये प्रकरण क्रमांक 3 मधला जो उपमुद्दा आहे वृष्टीचे रूपे व प्रकार याचा भाग क्रमांक 2 या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या भाग क्रमांक 1 मध्ये वृष्टीचे जे पहिले 4 उपप्रकार आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली. त्यामध्ये दव आहे, दैवर आहे, धुके आहे आणि हिम या चारही प्रकाराबद्दल आपण या पूर्वीच्या तासाला सविस्तर चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण उरलेले वृष्टीचे जे प्रकार आहे राईम, पर्जन्य, ढग, स्लीट, गारा या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग ही जी वृष्टीची रूप आहेत यावर आपण सविस्तर चर्चा करू. आता यातील 5व्या क्रमांकाचा जो आहे, कारण यापूर्वी आपण 4 बघितले, आज जो 5व्या क्रमांकाचा एक आहे तो आहे गारा. गारा हा वृष्टीचा तसं बघितलं तर हानिकारक म्हणजे नकारात्मक स्वरूपाचा प्रकार आहे. नकारात्मक यासाठी या गारांमुळे प्रचंड प्रमाणामध्ये वित्तहानी होत असते, आर्थिक हानी होत असते, म्हणून हा वृष्टीचा हा हानिकारक रूप मानलं जातं त्या ठिकाणी. आता याची व्याख्या आपण बघूया त्या ठिकाणी. आता सुरुवातीला गारांची निर्मिती कशी होती त्याची थोडी पार्श्वभूमी बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने हवेचा जोरदार प्रभाव वाहतो, यामुळे काय होतं, पावसाचे जे थेंब असतात ते वातावरणामध्ये जे असतात त्या ठिकाणी ते अति उंच फेकले जातात. आता अति उंच फेकले गेल्यामुळे काय होतं, आपल्याला माहिती आहे की अति उंच गेल्यावर त्या ठिकाणी तापमान कमी असतं आणि कमी तापमान असल्यामुळे त्या ठिकाणी ते पावसाचे थेंब जे वरती फेकले जातात त्या ठिकाणी घनीभवनाची प्रक्रिया होते. आणि आपल्याला माहिती आहे घनीभवनाच्या प्रक्रियेमुळे जे पावसाचे जे कण आहे त्यांचं हिमकणात रूपांतर होतं. म्हणून सुरुवातीला आपण हिमकण जे आहेत त्याची निर्मिती आपण बघितली. आता बघा, हिमकण आणि गारा याचा संबंध आपल्याला जोडायचा आहे आणि त्यासाठी ही व्याख्या आपल्याला लक्षात घ्यायची की असे अनेक, आता मी आत्ता सांगितलं की ज्या वेळेला पावसाचे थेंब अति उंचावर फेकले जातात त्या ठिकाणी घनीभवनाची प्रक्रिया घडते आणि त्यातून हिमकण तयार होत असतात. आता ज्या वेळेला असे अनेक हिमकण एकत्र येतात विद्यार्थी मित्रांनो, त्यापासून हिमखडे तयार होत असतात. आणि आपल्याला माहिती आहे हे जे हिमखडे आहे, हिमाचे जे खडे आहे यांचा आकार जास्त असतं, यांचं वजन जास्त असतं. त्यामुळं हे जे आहे हिमखडे किंवा हिमकण, मोठे हिमखडे हे वातावरणामध्ये तरंगू शकत नाही आणि त्यामुळं पावसाच्या पाण्याबरोबर ज्या वेळेला हे हिमकण खाली येतात त्यावेळेला या खाली येणाऱ्या हिमकणांना आपण गारा असं म्हणतो आणि किंवा गाराचा पाऊस असं म्हणतो त्या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो, या हिमकण किंवा गारांचा आकार सुरुवातीला नारळा इतका असतो की बहुधा नारळापेक्षा मोठा असतो, पण ज्या वेळेला हे खाली येतात हे ना त्यावेळेला ते एकामेकांमध्ये घर्षण होतं, एकमेकांवर ते आदळतात, त्या ठिकाणी फुटतात. त्यामुळे ज्या वेळेला या गारा जमिनीवर पडतात आपल्या समोर त्या ठिकाणी दिसतात आपल्याला, त्यावेळेला त्या बारीक दिसतात, गोटीसारख्या दिसतात, शेंगदाण्यासारख्या दिसतात, त्या ठिकाणी बारीक दिसतात. पण मी सांगितलं तुम्हाला, ज्या वेळेची अति उंच भागामध्ये वातावरणाच्या निर्मिती होते त्यावेळेला यांचा आकार नारळा इतका होत असतो, त्या नारळा इतका थोडाफार लहान मोठा नारळाच्या आसपास त्या ठिकाणी होत असतो. आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे जे हिमकण आहे, हिमखडे आहेत, हे खाली येत असताना या गाराच्या स्वरूपात येतात, यांचं एकमेकावर ते आदळतात, त्यामुळे त्यांचे बारीक बारीक तुकडे होतात. आणि अजून एक महत्वाचं की ज्यावेळेस खाली येतात वातावरणाच्या खालच्या थरामध्ये, तपंबरामध्ये, त्यावेळेला खालच्या थरामध्ये तुलनेनं थोडस हवामान त्या ठिकाणी किंवा वातावरण थोडं गरम असतं, उष्ण असतं आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या गारा ज्या खाली येतात त्या काही प्रमाणात विरघळतात. आणि आपल्याला माहिती आहे जमिनीवर पडल्यावर जमिनीचा भाग सुद्धा बऱ्याच वेळेला जमिनीच्या भागावर सुद्धा त्या ठिकाणी त्या गारा विरघळतात त्या ठिकाणी. म्हणून ही व्याख्या मी परत एकदा सांगतो, गारा कशाला म्हणायचं, गारा वृष्टी कशाला म्हणायचं. ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो
अनेक हिमकण एकत्र येतात, त्यापासून हिमखडे तयार होतात, म्हणजे नारळासारखे त्या ठिकाणी खडे तयार होतात. आणि यांचा आकार वाढल्यामुळं, वजन वाढल्यामुळं ते वातावरणामध्ये तरंगू शकत नाही आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे त्या ठिकाणी आकर्षले जातात. मोठ्या प्रमाणामध्ये ते त्या ठिकाणी जोरात त्या ठिकाणी पृथ्वीवर येतात त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे गारांची जी वृष्टी होती, गारांच्या स्वरूपात जी वृष्टी होती, यालाच आपण गारा वृष्टी असं म्हणतो, गारांचा पाऊस असं म्हणतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, की गाराच्या वृष्टीचा जो पाऊस असतो त्याला गारपीट असंही म्हणतात. गारपीट हा शब्द आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे बऱ्याच वेळेला नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, जानेवारी महिन्यामध्ये नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये गारपीट होत असते. आणि याचा फटका विद्यार्थी मित्रांनो कशाला बसतो? पिकांना बसतो. नाशिकचं उदाहरण घ्यायचं झालं तर प्रचंड प्रमाणामध्ये द्राक्ष पिकाची हानी या गारांच्या वृष्टीमुळे होत असते त्या ठिकाणी. आता बघा, मी आत्ताच सांगितलं की या गारांचा जो आकार जो आहे, साईज जी आपण म्हणतोय, काही सेंटीमीटर पासून तर काही फुटापर्यंत असते. मी आता तुम्हाला नारळाचं उदाहरण दिलं, की बहुधा कधी कधी याच्यापेक्षा मोठे असते त्या ठिकाणी. इथं बघा फोटोमध्ये दाखवल्यात की ह्या एक नॉर्मल आहे, पण याच्यापेक्षा सुद्धा आकार मोठा असतो त्या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती असतं त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये, विशेषतः निफाड तालुक्यामध्ये बऱ्याच वेळेला डिसेंबर जानेवारी मध्ये अशा प्रकारची गारांची वृष्टी होत असताना दिसते. उत्तर भारतामध्ये तर ती कॉमन आहे की ज्या ठिकाणी पर्वतीय शिखर आहेत, थंड हवेचे ठिकाण आहेत, अशा ठिकाणी गारांची वृष्टी नेहमी होत असते. आपल्याकडे सुद्धा होत असते त्या ठिकाणी. म्हणून एक लक्षात ठेवायचं की गारांची वृष्टी ज्या वेळेला होतं त्यावेळेला तिची प्रचंड त्या ठिकाणी त्यामुळे हानी पीक क्षेत्रामध्ये, मानवी वसाहतीमध्ये होत असते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि विशेषतः मी सांगतो की ज्या ठिकाणी फळबागा आहेत, आता भारत आणि महाराष्ट्र, त्याच्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात फळ पिकं घेतले जातात आणि जनावरं पाळले जातात. त्यामुळं जनावरांवर सुद्धा त्याची हानी होत असते. ज्या वेळेला जनावरं असतात अशा ठिकाणी गारांची वृष्टी, त्यावेळेला त्यांच्या सुद्धा विपरीत परिणाम होतो. आणि मानवी वस्तीमध्ये सुद्धा त्याची तुलनेने जरी हानी कमी असली तरी मात्र गारांची वृष्टी ज्या वेळेला होते विद्यार्थी मित्रांनो, मानवी वसाहतीमध्ये त्याचा सुद्धा फटका मानवी वसाहतीला मिळतो. पण सर्वात जास्त हानी कशाची होते? फळ पिकांची होते, शेतीची होत असते त्या ठिकाणी. म्हणून भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर अलीकडच्या काळामध्ये दरवर्षी गारांची वृष्टी झाल्याचे प्रकार त्या ठिकाणी नोंदले गेलेले आहेत, त्याच्या घटना झालेल्या आहेत. आणि बऱ्याच वेळेला शासनाला सुद्धा याच्यावर प्रचंड प्रमाणात आर्थिक ताण तिजोरीवर येत असतो, कारण त्यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांची द्यावी लागते. म्हणून गारा हा वृष्टीचा जरी प्रकार असला तरी मात्र तो मानवी दृष्टिकोनातून, शेतीच्या दृष्टिकोनातून तो मात्र नकारात्मक आहे. त्या ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम होत असतो आणि यातून प्रचंड प्रमाणामध्ये हानी आपल्याकडे होत असते. म्हणून हा एक प्रकार आहे गारा. पुढचा जो प्रकार आहे वृष्टीचा तो आहे स्लिट. आता स्लिट हा तसं बघितलं तर आपल्याकडे त्या मानानं याचं प्रमाण कमी आहे. परंतु बघा, आता स्लिट कशाला म्हणतात? त्या ठिकाणी पाऊस व वर्षा, हिमवर्षा हे ज्या वेळेला एकत्रित स्वरूपात पडतात ना, त्यावेळेला त्या संमिश्र म्हणजे पाऊस आणि हिम यांचा वर्षाव ज्या वेळेला एकत्र होतो त्यावेळेला त्या वृष्टीला, एकत्रित पडणाऱ्या वृष्टीला आपण स्लिट असं म्हणतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटले? पाऊस म्हणजे काय आहे? पर्जन्य आपण त्याला म्हणतो. ज्या वेळेला वातावरणातलं जे पाणी आहे द्रव रूपात भूपृष्ठावर येतं त्यावेळेला त्याला आपण पाऊस म्हणतो. आणि हिम म्हणजे हिमाचे कण, त्या ठिकाणी म्हणजे बर्फाचे किंवा हिमाचे कण आहे, गारांचे कण आहे, छोटे छोटे त्या ठिकाणी गारा. हिम ज्या वेळेला हिमवर्षा आणि पाऊस एकत्रित जर होत असेल, संमिश्र स्वरूपात होत असेल, याला त्या ठिकाणी म्हणायचं स्लिट असं म्हणायचं. म्हणून हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, आता आपण याचं थोडं स्वरूप अजून सविस्तर बघत आहे. आता बघा, बर्फ आपण पाहिलं आहे तरी की बर्फाचे जे छोटे छोटे गोळे असतात, या बर्फाच्या छोट्या छोट्या गोळ्यांच्या स्वरूपामध्ये हा स्लिट प्रकारचा हिमवर्षा होत असतो. हा वृष्टीचा प्रकार आहे त्या ठिकाणी. म्हणून याच्यामध्ये ज्या वेळेला स्लिटचं त्या ठिकाणी आपल्याकडे घटना घडत असतात त्यावेळेला, किंवा स्लिट स्वरूपामध्ये वर्षा पडत असतो, वृष्टी पडत असते, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बर्फाच्या गोळ्यांसारखे बारीक बारीक गोळे त्या ठिकाणी आपल्याकडे या घटनेच्या काळामध्ये पडत असतात. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतं की हे बारीक बारीक गोळे दिसतात. बघा, इथे पिकं आहेत, या ठिकाणी जमीन आहे, काही झाडं आहेत छोटे छोटे, परंतु मात्र पाऊस आणि हिमवर्षा एकत्रित झाल्यामुळं, स्लिट पडल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचा परिसर त्या ठिकाणी तयार होतो. म्हणून ही अत्यंत घातक किंवा आपण त्याला अपायकारक घटना
आपल्या दृष्टिकोनातून आहे, पिकांच्या दृष्टिकोनातून आहे त्या ठिकाणी. म्हणून स्लिट म्हणजे काय सांगितलं मी, पाऊस आणि हिमवर्षा याचं एकत्रित ज्या वेळेला संमिश्र स्वरूपामध्ये पडतात त्यावेळेला आपण त्याला स्लिट असं म्हणतो त्या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे ही घटना विशेषतः हिवाळ्या ऋतूमध्ये कॉमन आहे. खरं याचं एकमेव कारण म्हणजे की हिवाळ्यामध्ये तुलनेनं तापमान कमी असतं, थंड असतं. आणि स्लिट कधी पडतं, ज्या वेळेला तापमान कमी असतं त्याच वेळेला साधारणपणे हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपल्याकडे असते. म्हणून स्लिट हा हिवाळ्यामध्ये आपल्याकडे पडत असतो त्या ठिकाणी. आता बघा, अजून जर आपण थोडं सविस्तर चर्चा केली त्या ठिकाणी बघितलं तर बऱ्याच वेळेला पाऊस ज्या वेळेला पडतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला ते जलकण जे असतात ते प्रथम थिसतात, थिसल्यानंतर ते विरघळतात त्या ठिकाणी. हे कॉमन आहे. ज्यावेळेला स्लिटच्या घटना घडतात, स्लिट स्वरूपात वर्षा पडतात, त्यावेळेला हे मात्र एकदम नॉर्मल आहे. सुरुवातीला जलकण पडतात, ते थिसतात, नंतर ते वितळतात, विरघळतात त्या ठिकाणी आणि मग त्यातून पाणी तयार होतं त्या ठिकाणी. आता ही जी घटना आहे स्लिटची घटना, विशेषतः मध्य कटिबंधाच्या वरचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची वृष्टी ही नियमित पडते, विशेषतः हिवाळ्यामध्ये नियमित पडत असते. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, समजा आपण आकाशामधून जर आपण या स्लिटच्या स्वरूपात ज्यावेळेला वृष्टी पडते ते जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेला आपल्याला बर्फाच्या बारीक बारीक गोळ्यांसारखे हा वृष्टीचा प्रकार दिसतो असतो त्या ठिकाणी. आणि बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये की हे जे आहेत इथं दाखवले बघा, परत एकदा तुम्ही चित्र बघा, हा फोटो बघा त्या ठिकाणी, की अशा प्रकारे संपूर्ण जमिनीवर बर्फाचे बारीक बारीक गोळे या स्लिटच्या घटनेच्या वेळेला या स्वरूपात जेव्हा वर्षा पडते त्यावेळेला संपूर्ण जमिनीवर अशा प्रकारे बर्फाचे बारीक बारीक गोळे साचून त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणचा प्रदेश बऱ्याच वेळेला झाकला जातो. इथं असा प्रकार दिसतो. अशाच प्रकारे बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटेल जसं काही पूर्णपणे चादरच, बर्फाच्या बारीक बारीक कणांची चादरच कोणतरी टाकलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रचंड प्रमाणामध्ये याचे थर तयार होत असतात त्या ठिकाणी. म्हणून ही घटना विशेषतः मध्य कटिबंधाचा जो वरचा पट्टा आहे या ठिकाणी खूप कॉमन आहे. आपल्याकडं तुलनेने याचं प्रमाण कमी आहे, तरी मात्र त्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला अशी घटना आपल्याकडे सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी दिसते. म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा प्रकार आहे, वृष्टीचा प्रकार आहे त्या ठिकाणी. पुढचा प्रकार बघूया त्या ठिकाणी राईम. आता राईम म्हणजे काय बघायची थोडी व्याख्या सविस्तर आपण समजून घ्या. की बघा, काही कधी कधी काय होतं आपण व्याख्या बघूया. काही प्रसंगी धुक्यातील जलकण झाडांची पाने, तारायंत्र किंवा तारांच्या जे खांब आहे, तारायंत्राचे खांब आहे यावर जमा होतात. आणि पण अशा वेळेला त्या वस्तूवर ज्या वेळेला त्या वस्तूचं त्या ठिकाणी तापमान जर शून्यापेक्षा कमी गेलं तर ज्या ठिकाणी ते झाडाचे पानं असेल, तारा असेल, त्या ठिकाणी तारेचे खांब असेल, त्या ठिकाणी ते जलकण असतात, ते जलकण तिथंच गोठतात. आणि ज्या वेळेला हे जलकण त्या वस्तूवर, त्या पदार्थावर गोठतात त्यावेळेला त्या गोठलेल्या जलकणांना राईम असं म्हणतात. बघा, परत एकदा सांगतो मी तुम्हाला. हे होतं की आपल्याकडे विशेषतः हिवाळ्यामध्ये धुकं पडतात. आता धुकं पडल्यामुळे काय होतं, जलकण तयार होतात. आणि हे जलकण विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला काहीतरी माध्यम म्हणून झाड असेल, झाडाचं पान असेल, तारा असेल, तारेचे खांब असेल, काहीतरी लोखंडी वस्तू असेल, त्याच्यावर ज्या वेळेला हे जलकण त्या ठिकाणी थांबतात त्यावेळेला तिथलं तापमान, त्या वस्तूचं तापमान जर शून्यापेक्षाही कमी झालं, 0°पेक्षा कमी झालं तर काय होतं की त्या ठिकाणी जे जलकण साचलेले आहेत ते गोठतात. आणि या गोठलेल्या जलकणांना राईम असं म्हणतात. अत्यंत सोपी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात ठेवायचे. आता बघा, बऱ्याच वेळेला काय होतं त्या ठिकाणी राईम ज्या वेळेला गोठतात त्यावेळेला ते पांढरे दिसतात. ते पांढरे का दिसतात? कारण ते गोठण्याच्या प्रक्रियेच्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो हवेचा काही भाग त्या ठिकाणी राहिलेला असतो. म्हणून हवेचा भाग त्या ठिकाणी असतो, त्याच्यानंतर तिथं ते गोठतात. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो जे राईम आहे, तो गोठलेला जो जलकण आहे आपल्याला काही प्रमाणामध्ये पांढरट स्वरूपाचा दिसतो त्या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी चित्रामध्ये परत दिसते त्या ठिकाणी की हा जो पांढरट भाग दिसतो या ठिकाणी, हे जे फळ आहे, या फळाच्या त्या ठिकाणी हे झाड आहे, या झाडाचा त्या ठिकाणी भाग जो आहे बघा पांढऱ्या स्वरूपाचा हा राईम आहे. आणि याच्यामध्ये मी आता सांगितलं की हवेचा काही अंश त्या गोठण्याच्या वेळेला त्या प्रक्रिया घडत असताना तिथं राखून गेला, त्याच्यामुळे तो भाग तेवढा आपल्याला काय दिसतो, एकदम पांढरा शुभ्र दिसतो त्या ठिकाणी. म्हणून हे त्या मागचं प्रमुख कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, ज्या वेळेला राईम तयार होतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो हे राईमची ज्या ठिकाणी घटना घडते, ज्या वेळेला असा प्रकारचा वर्षा होतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो ते
आपण म्हणूया त्या ठिकाणी सौंदर्य अत्यंत चांगल्या प्रकारे असतं, सुंदर असं असतं. नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बघण्यासाठी आवडतं त्या ठिकाणी. आणि एकदम पांढरे दाणेदार बर्फ कणांचा जमिनीवर त्या ठिकाणी एक लेप तयार होतो आणि त्याच्याकडे आपल्याला बघत म्हणजे सतत बघूशी वाटतं. त्या अत्यंत सुंदर मनमोहक असं त्या ठिकाणी तो आपण म्हणूया देखावा दिसतो त्या ठिकाणी. म्हणून ही घटना आपल्याकडे ज्या वेळेला घडते त्यावेळेला मात्र अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला एकदम नेत्रसुख त्या ठिकाणी मिळतं, चांगल्या प्रकारे आनंद मिळतो. आपल्याला निसर्गाचा एक वेगळा आविष्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रायमच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतो. पण आपल्याकडे त्या मानाने या घटना मात्र कमी होतात. त्याच्यानंतर पुढचा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे ढग. त्याला आपण मेघ असं म्हणतो, क्लाउड असं म्हणतो त्या ठिकाणी. आता सुरुवातीला ढग आपण नेहमी बघतो, म्हणजे जर आकाशामध्ये नेहमी ढग असतात, विशेषतः पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं. आणि पावसाळ्यामध्ये हे ढग अत्यंत आपल्या जवळ असतात. इतर वेळेला ते थोडं उंचावर असतात, पण पावसाळ्यामध्ये हे ढग खूप जवळ असतात त्या ठिकाणी. विशेषतः तुम्ही जर महाबळेश्वर असेल किंवा थंड हवेचे ठिकाण असेल त्या ठिकाणी, उटी असेल, सिमला असेल, दार्जिलिंग असेल, अशा ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला अत्यंत जवळ जमिनीच्या लगत त्या ठिकाणी हे ढग दिसतात, मेघ दिसतात असतात त्या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांची व्याख्या आपण बघूया काय आहे. 2 ओळीची व्याख्या अत्यंत सोपी आहे बघा त्या ठिकाणी. वातावरणात विशिष्ट उंचीवर धुलीकण, क्षारकण आणि बाष्पधारी जे माध्यम आहे, बाष्पधारी माध्यम म्हणजे काय की ज्याच्यावर बाष्प त्या ठिकाणी सेटल होतात, त्या ठिकाणी स्थिर होतात, हे जे कण आहे, डस्ट पार्टिकल सुद्धा आपण म्हणूया त्या ठिकाणी. आता त्याच्यावर म्हणजे धुलीकण असेल, क्षाराचे कण असेल, हे बाष्पधारी माध्यम असेल, याच्यावर ज्या वेळेला सूक्ष्म जलकण तरंगतात, तो जलकण तरंगल्यामुळे काय होतं की अशा अनेक जलकण जवळ येऊन त्याचा समुच्चय तयार होतो. आणि ज्या वेळेला हा तरंगणारा जलकणाचा समुच्चय तयार होतो यालाच आपण ढग असं म्हणतो त्या. याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट काय आहे की जलकण त्या ठिकाणी साचण्यासाठी काहीतरी माध्यम लागेल, काहीतरी त्याला सपोर्ट लागेल. हा सपोर्ट कोण देतं? वातावरणामध्ये धुलीकण आहे, क्षाराचे बारीक बारीक क्षार आहे त्या ठिकाणी, इतर जे पदार्थ आहेत त्याच्यावर हे अनेक जलकण एकत्र येतात. आणि ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो असे अनेक जलकण एकत्र येऊन त्याचा समुच्चय तयार होतो, त्या समुच्चयाला आपण ढग असं म्हणतो, मेघ असं म्हणतो. आणि हे बघा की आपल्याकडे कॉमन आहे, हे बऱ्याच वेळेला जलचक्राच्या माध्यमातून अशी जलकण तयार होत असतात, आपलं कणांच्या माध्यमातून ढग तयार होत असताना दिसतात. आणि जलचक्रामध्ये ढग हे अत्यंत महत्वाचे असतात, कारण पाऊस निर्मितीचं कार्य ढगांची निर्मिती झाल्यानंतर होत असतं. म्हणून हे लक्षात घ्या त्या ठिकाणी. या ठिकाणी ढगांक जर बघितलं, हे ढगांचं एक आदर्श उदाहरण आहे की अशा प्रकारचे ढग वातावरणामध्ये तयार होतात. आणि यासाठी ही प्रक्रिया मी सांगितली. ढग म्हणजे काय? जलकणांचा समुच्चय त्या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो ही प्रक्रिया अजून आपण थोडी सविस्तर बघूया. आता बघा, ज्या वेळेला वातावरणातील हवेचं जे तापमान आहे ते कमी होतं. आता कमी झाल्यामुळे काय होतं? सापेक्ष आर्द्रता वाढते. आणि यामुळे काय होतं? हवा जी आहे त्या ठिकाणची हवा बाष्प संपृक्त होते. आणि सापेक्ष आर्द्रता ज्या वेळेला 100% होते त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो सांद्रीभवनाची प्रक्रिया पूर्ण होऊन त्या ठिकाणी मेघांची निर्मिती होते, ढगांची निर्मिती होते. म्हणून या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट की ज्या वेळेला वातावरणामध्ये हवेचं तापमान कमी होतं त्यावेळेला सापेक्ष आर्द्रता वाढते. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला ही सापेक्ष आर्द्रता 100% पर्यंत होते त्यावेळेला सांद्रीभवनाची प्रक्रिया होऊन त्यातून मेघांची व ढगांची निर्मिती होते. हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. आता बघा, मी मागा म्हटलं तशाच प्रकारे की अति उंचावरचे धुके म्हणजे ढग असतात त्या ठिकाणी. आणि म्हणून हे ढग आपल्याला अनेक ठिकाणी अति उंच भागाने दिसतात त्या ठिकाणी. तो एक धुक्याचाच प्रकार असतो. आता ज्या वेळेला हवेचा ऊर्ध्वगामी म्हणजे काय? वरच्या दिशेने प्रवाह निर्माण होत असतो. या प्रवाहामुळेच त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होत असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जलचक्रामध्ये हा प्रवाह अत्यंत महत्वाचा आहे. ज्या वेळेला बाष्पीभवनाची प्रक्रिया होते किंवा जलाशयातून बाष्पीभवन होत असतं त्या ठिकाणी, किंवा इव्हॅपोट्रान्सपिरेशन होत असतं, किंवा आपण बाष्प उत्सर्जन झाडांपासून होत असतं, या दोन्ही प्रक्रियेमुळे हवेचा प्रभाव जो आहे तो वातावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतो. आणि त्यामुळं ढग निर्मितीला हा ऊर्ध्वगामी प्रकारचा जो प्रवाह आहे तो विद्यार्थी मित्रांनो मदत करत असतो, सहाय्य करत असतो त्या ठिकाणी. म्हणून एक महत्वाचं आहे. आता ढगांच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट सांगते
की जर तुम्ही ढगांचे आकार जर बघितले या ठिकाणी बघा, सर्व ढग जे आहे त्यांचा आकार, शेप आणि साईज हे सारखे नसतात. इव्हन त्यांचे रंग सुद्धा सारखे नसतात. त्यांचे गुणधर्म, त्यांची रचना हे सारखं नसतं. याच्यामध्ये फरक आढळतो त्या ठिकाणी. मग काही ढिगाच्या स्वरूपात असतात, काही थर असतात, ढगांचे एकाच थर असतात, काही ढग पसरट असतात, काही उभ्या आकाराचे असतात, काही एकदम छोटे छोटे असतात, काही आडव्या आकाराचे असतात, काही प्रचंड विशाल वाढावी आकाराचे असतात त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणची एकंदरीत वातावरण आहे, त्या ठिकाणी घडणारी प्रक्रिया आहे, तिथले बाष्प आहे, तिथली हवा आहे, तिथलं तापमान आहे, या सर्व गोष्टीवर त्या ठिकाणी या ढगांची निर्मिती, त्यांचं वैशिष्ट्य हे अवलंबून असतं. हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की हे जे रंग आहेत, मी आता सांगितलं की ढगाचे ढग हे वेगवेगळ्या रंगाचे असतात. पांढरे असतील, त्याच्यामध्ये सोनेरी असतात, काही निळे असतात, तांबडे असतात, काळे असतात. विशेषतः काळसर जे रंग आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाऊस जास्त असतो त्या ठिकाणी. म्हणजे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. जे पांढरट असतात त्याच्यामध्ये शक्यता पावसाचं प्रमाण कमी असतं त्या ठिकाणी. म्हणून रंगावरून सुद्धा आपल्याला ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण हवामानाचा अंदाज सांगतो, तो हवामानाचा अंदाज सांगत असताना हे ढगांचे हे जे वैशिष्ट्य आहे, या वैशिष्ट्याच्या आधारे आपण हा हवामानाचा अंदाज सांगत असतो. पण ढगांमध्ये त्यांचा रंग आहे, त्यांचे वैशिष्ट्य आहे, त्यांचा आकार आहे, त्यांची सावली पडते की नाही, पारदर्शकता, हे सर्व त्या ठिकाणी महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी ढग हा सुद्धा एक महत्वाचा गोष्टीचा प्रकार आहे त्या ठिकाणी. आता याच्यानंतर आहे, आता याच्यामध्ये बघा ढगांबद्दल अजून सविस्तर आपण बघूया की ढगांचे प्रकार. आता आंतरराष्ट्रीय मोसम विज्ञान परिषद जी आहे, इंटरनॅशनल मेट्रोलॉजिकल काउन्सिल, यांनी 1890 मध्ये ढगांचं वर्गीकरण केलं आहे. आता वर्गीकरण घेत असताना निकष काय वापरला, ते किती उंचीवर आहे, त्यांचा आकार काय आहे, त्यांचं वैशिष्ट्य काय, हे लक्षात घेऊन टाकलंय. तसं बघितलं तर ढगांचे प्रकार याच्यावर एक सविस्तर त्या ठिकाणी व्याख्यान होऊ शकतं. इतकी माहिती याच्यामध्ये आहे, परंतु आपल्याला सिलेबसचा भाग म्हणून फक्त याची थोडक्यात ओळख करून घ्यायची. तर बघा 1890 मध्ये ज्या आंतरराष्ट्रीय मोसम विज्ञान जे आहे यांनी जे प्रकार सांगितले, हे प्रकार आपण बघूया. 4 प्रमुख प्रकार आहे आणि उपप्रकार म्हटलं तर एकूण 10 आहेत. बघा, पहिला अति उंचावरील मेघ. म्हणजे या ठिकाणी उंची किती आहे, उंची लक्षात घेऊन त्या ठिकाणी ढगांचे प्रकार सांगितले. साधारणपणे भूपृष्ठापासून, समुद्र सपाटीपासून 6 ते 12 किलोमीटर उंचीवर जे ढग आढळतात त्याला म्हणतात अति उंचावरील मेघ किंवा अति उंचावरील ढग. आता याच्यामध्ये परत 3 प्रकार आहे. पहिला जो प्रकार आहे तो सिरस मेघ किंवा ज्याला आपण तंतुमय ढग असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो क्युम्युलस मेघ किंवा तंतु राशी असं म्हणतात त्याला त्या ठिकाणी. आणि तिसरा महत्वाचा प्रकार आहे स्ट्रॅटस ढग, की ज्याला तंतु स्तर ढग असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर आता मध्यम उंचीवरील प्रकार जो आहे ते आपण बघूया त्या ठिकाणी. हा जो पहिला जो प्रकार दाखवला इथं चित्रामध्ये, फोटोमध्ये, हा पहिला प्रकार आहे अति उंचावरील मेघ, त्याचा हा प्रकार आहे. दुसरा मध्यम उंचीवरील ढग त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये बघा की जे ढग भूपृष्ठापासून 2 ते 6 किलोमीटर उंचीवर आढळतात अशा ढगांना म्हणायचं मध्यम उंचीवरील ढग त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये परत 2 प्रकार आहे. पहिला आहे अल्टो क्युम्युलस ढग, किंवा त्याला अजून एक नाव आहे विरल राशी ढग त्या ठिकाणी. आणि दुसरा प्रकार आहे अल्टो स्ट्रेटस ढग, किंवा ज्याला आपण विरल स्तर ढग असं म्हणतो. हे 2 प्रकाराचे उपप्रकार आहे. साधारणपणे हे बघा इथं फोटोमध्ये आपल्याला दिसतं, हे मध्यम उंचीवरील जे ढग आहे, जे जमिनीपासून 2 ते 6 किलोमीटर उंचीवर आढळतात, या ढगाचे उदाहरण आहे. म्हणजे असं पहिला झाला झाला अति उंचावरील मेघ, ब झाला मध्यम उंचावरील मेघ, आणि आता तिसरा आपण क बघूया त्या ठिकाणी कमी उंचीवरील ढग, लो हाय क्लाउड्स. आता याच्यामध्ये बघा की जे ढग भूपृष्ठापासून साधारण 2 किलोमीटर उंचीपर्यंत आढळतात, या सर्व ढगांना कमी उंचीवरील ढग असं म्हणतात. याचे सुद्धा प्रकार सांगता येतात त्या ठिकाणी. याच्यामध्ये एकूण त्याचे 3 प्रकार आहे. बघा, पहिला प्रकार आहे स्ट्रॅटोक्युम्युलस ढग, की ज्याला दुसरं नाव आहे स्तर राशी प्रकार. ही फोटो जे दिसतात हे सर्व याची उदाहरण आहेत, कमी उंचीवरील ढग आहे, आणि या ढगांपासून साधारणपणे आपल्याला अधिक पाऊस पडतो. दुसरा आहे स्ट्रॅटस ढग, किंवा ज्याला स्तर मेघ असं म्हणतात. आणि तिसरा आहे निम्बो स्ट्रॅटस ढग किंवा जलस्तर ढग. हे 3ही प्रकार त्या ठिकाणी कमी उंचीवरील ढगाचे आहेत, आणि याच्यापासून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाऊस अधिक पडतो.
त्याच्यानंतर उभ्या विस्ताराचे ढग त्या ठिकाणी व्हर्टिकल क्लाउड्स आपण म्हणतो. बघा आता याची व्याख्या काय आहे. आता याच्या आधीचे जे बघितले आपण ते विशेषतः आडवा आकार आहे, त्यांचा क्षितिज समांतर आकार आहे. यांचा मात्र आकार कसा आहे, उभा प्रकार आहे. बाकीची व्याख्या बघूया आपण. ज्या ढगांचा विस्तार उभ्या स्वरूपाचा असतो अशा ढगांना उभ्या विस्ताराचे ढग असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, याची उंची भूपृष्ठापासून अर्धा किलोमीटर पासून तर 10 किलोमीटर उंचीपर्यंत असतात. पण ही अशी उभ्या स्वरूपात असतात, अशी आडव्या नसतात, त्या ठिकाणी उभ्या स्वरूपात असतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. आता या ढगांचे परत दोन उपप्रकार पडतात. पहिला आहे क्युम्युलमस ढग किंवा पुंज ढग असं म्हणतात, आणि दुसरा आहे क्युम्युलोनिंबस ढग किंवा पुंज वर्षा ढग. हे दोन प्रकार आहे व्हर्टिकल याचा त्या ठिकाणी. आता हे त्याचं चित्र आहे. दोन्ही चित्र त्याचे जे फोटो जे आहेत ते या उभ्या आकाराचे ढग आहे यांचा आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो आहे पाऊस. हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे वर्षाचा किंवा ज्याला आपण वृष्टीचा म्हणूया त्या ठिकाणी. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याची द्रव स्थितीत भूपृष्ठावर जी वृष्टी होते त्याला त्या ठिकाणी पाऊस असं म्हणतात. एकदम थोडक्यात सांगतो त्या ठिकाणी की ज्या वेळेला वृष्टी जी आहे ती द्रव रूपात पडते, द्रव रूपामध्ये भूपृष्ठावर पडते, त्यावेळेला त्या वृष्टीला म्हणायचं पाऊस किंवा पर्जन्य असं म्हणतात त्या ठिकाणी. आता याचे अनेक प्रकार आहेत. आपण पुढचा एक सेपरेट व्याख्यान खास आपण पावसाच्या प्रकारावर घेणार आहोत, त्यावेळेला आपण सविस्तर चर्चा करू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हवेत जे सूक्ष्म जलकण असतात, हिमकण असतात, हे धुलीकणावर किंवा जीवजंतू जे असतात वातावरणामध्ये ते त्याच्यावर तरंगत असतात त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलं की ज्या वेळेला हे याचं जलकण तयार होतात आणि त्यांचा आकार ज्या वेळेला 0.5 mm पेक्षा जास्त होतो त्यावेळेला ते तरंगू शकत नाही, त्यांचं वजन वाढतं, त्यांचा विस्तार वाढतो. त्यामुळे त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते भूपृष्ठावर येत असतात. त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, पाऊस असं म्हणत असतो त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बघा याच्यामध्ये एक गोष्ट आहे महत्वाची की हवेचे ऊर्ध्वगामी संचलन सुरू होते म्हणजे वरच्या दिशेने. आणि ज्यावेळेला बाष्पयुक्त हवा वर जाते त्यावेळेला अतिवरती गेलो आपल्याला माहिती आहे तिथं तापमान कमी आहे. तापमान कमी असल्यामुळे त्या ठिकाणची हवा बाष्प संपृक्त बनते. बाष्प संपृक्त जी हवा बनते त्यावेळेला त्या हवेचं सूक्ष्म जलकणात रूपांतर होतं. आणि मी आत्ताच सांगितलं की ज्या वेळेला जलकणांचा आकार वाढतो 0.5 मिलीमीटर पेक्षा जास्त वाढतो त्यावेळेला ते वातावरणात तरंगू शकत नाही. ते जोरात खाली येतात गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे भूपृष्ठाकडे येतात. आणि त्यावेळेला ज्यावेळेला ते जलकण विशाल स्वरूपात मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवर येतात त्यालाच आपण त्या ठिकाणी पाऊस किंवा पर्जन्य असं म्हणतो. हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. याच्यावर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या तासाला सविस्तर चर्चा करूया. त्या ठिकाणी पावसाचे जे 3 प्रकार आहे, मग त्याच्यामध्ये आवर्त पाऊस आहे, आरोह पाऊस आहे आणि प्रतिरोध पाऊस आहे, पर्जन्य म्हणूया आपण. याची सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत आपण थांबतोया. धन्यवाद.